आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भात शासन निर्णय आज जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करावयाचा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 जुलै 2026 रोजी कृषी महाविद्यालय पुणे इथे राज्यस्तरीय कृषी आणि पशुधन प्रदर्शनाचा आरंभ आणि त्याची ऑगस्टमध्ये सांगता होणार आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहतील. हे कृषी प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि मूल्यवर्धित शेतीचा प्रभावी मेळावा ठरेल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर इथे एका महिलेनं शाई फेकल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ती महिला दिपके आंदोलनस्थळी लोकांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर शाई फेकताना दिसते. दिल्ली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलंय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करते. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील 10वीच्या वर्गातील 1100 विद्यार्थ्यांना अमृतछाया अभियानांतर्गत रेनकोट आणि छत्रीचं वितरण महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे आणि शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ईशान्यच्या संयुक्त विद्यमाने हे अमृतछाया अभियान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. सोबत पालकत्व प्रकल्प दि फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार संदीप जोशी यांच्या प्रेरणेतून अनोखा बाजार या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनोखा बाजार या उपक्रमाचं उद्घाटन येत्या बुधवारी 22 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता तात्या टोपे सभागृहात करण्यात येईल. वापरण्यायोग्य पण अतिरिक्त वस्तूंना गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. टोकियो इथे सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी.व्ही. सिंधूने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असताना दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आगामी काही तासात संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली असून अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.